नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत. तेही अवघ्या कमी वेळामध्ये, अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आपण इथे आज शंकरपाळी जी आहे ती बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पुढे पाहू शकता. तर इथे त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर इथे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं साजूक तूप इथे आपण टाकून घेणार आहोत. तूप जे आहे जास्त थंड नाही होऊ द्यायचं, अगदी कडकडीत असणारं तूपच यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पिठामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे जेवढं तूप जे आहे गरम करून घेणार तेवढी तुमची शंकरपाळी जी आहे अगदी खुसखुशीत बनणार. तर इथे आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. तर इथे कोणताही पदार्थ बनवताना जे आहे मीठ थोडंफार टाकायचं आहे, कारण मिठाशिवाय कोणताही पदार्थाची चव जी आहे ती अपूर्णच असते. त्यामुळे कोणताही पदार्थ असला, जरी गोड पदार्थ असला तरीसुद्धा त्यामध्ये थोडंफार का होईना मीठ टाकायलाच हवं. त्यानंतर इथे आपण साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला शंकरपाळ्या ज्या आहेत जेवढ्या गोड हव्या असतील त्या प्रमाणात तुम्ही इथे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का कमी गोड हवं असेल तर इथे साखरेचं जे पाणी आहे ते बनवताना साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. जास्त गोड हवे असतील शंकरपाळ्या तर साखरेचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. तर इथे थोडं पाणी करून इथे आपण पीठ जे आहे चांगलं घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण तूप टाकल्यामुळे पाण्याचं जे आहे जास्त वापर इथे होत नाही. अगदी कमी पाण्यामध्ये पीठ जे आहे चांगलं असं मळून तयार होतं आहे. तर इथे आपण पिठाचा जो घट्टसर असा गोळा आहे इथे मळून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गोळा बनवायला देखील अगदी सहज सोपा असा जातो. जास्त असं प्रेशर देऊन पीठ जे आहे जास्त मळावं लागत नाही. तर इथे आता पीठ जे आहे ते 5 मिनटं आपण ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर इथे आपण आता शंकरपाळ्या लाटायला घेणार आहोत. तर इथे मी पिठाचे 2 भाग करून घेणार आहे आणि एक जो गोळा आहे त्याला असं चांगलं असं गोलाकार आकार देऊन घेणार आहे. त्यानंतर इथे आता आपण या गोळ्याची जी आहे चपाती लाटून घेणार आहोत. अगदी जाडसर अशी ही चपाती जी आहे लाटून घ्यायची आहे, जास्त पातळ नाही करायची. कारण जर का तुम्ही जास्त पातळ करणार तर शंकरपाळी जी आहे तळल्यानंतर पाहिजे तशी खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे चपाती जी आहे ती जाडसरच ठेवायची आहे. तर अगदी हलक्या हाताने चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे. जास्त प्रेशर लावायचं नाही इथे. अगदी हलक्या हाताने चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बाजूच्या ज्या कडा आहेत त्या इथे आपण पिझ्झा कटरच्या मदतीने इथे कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता. तर इथे आता आपण बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपण आता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या अशा सेम साईजने आपण इथे कट करून घेणार आहोत. तर इथे आपण आता उभ्या आकाराने शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आडव्यासुद्धा आपण आता इथे कट करून घेणार आहोत. तर चौकोनी आकाराने इथे आपण आता शंकरपाळ्या ज्या आहेत इथे कापून घेणार आहोत. तर इथे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत इथे कापून झालेल्या आहेत. तर आता इथे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या जरी तुम्ही एकमेकांवर जरी तळण्या अगोदर जरी अशा ठेवून दिल्या तरीही त्या एकमेकांना अजिबात चिकटत नाही. कारण यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे अजिबात इथे चिकटत नाही शंकरपाळ्या ज्या आहेत त्या. तुम्ही जर का एकदाच जरी सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटून ठेवल्या तरीसुद्धा चिकटणार नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी शंकरपाळी ज्या आहे त्या इथे लगेचच फ्रायसुद्धा करून घेणार आहे. इथे मी ठेवलेल्या नाही अजिबात. सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत इथे आता मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे फ्राय करायला तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. तर इथे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तेलामध्ये टाकल्यानंतर चमचा किंवा झाऱ्याचा वापर लगेचच न करता 2 मिनिटांसाठी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या आहेत.
तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या चमचा किंवा झारा न लावता आपोआप अशा तेलामध्ये सुटल्या जात आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कशा तेलामध्ये आपोआप अशा सुटल्या गेलेल्या आहेत, अगदी एकमेकांना अजिबात न चिकटता। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे तेलामध्ये फ्राय होत आहेत। तर इथे सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकमेकांपासून अगदी सुटलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण झाऱ्याच्या मदतीने सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा फ्राय करून घेणार आहोत। तर इथे सतत शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूने शंकरपाळी जी आहे ती चांगली अशी फ्राय होईल। तर इथे अगदी मंद आचेवर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शंकरपाळ्याची जी आतली बाजू जी असते ती सुद्धा चांगली अशी फ्राय होईल, अगदी खुसखुशीत होईल अशा पद्धतीने। कारण जेव्हा आपण गॅसची फ्लेम जर का तुम्ही हाय केली तर इथे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या वरून तुम्हाला लवकर फ्राय झालेल्या दिसतील, परंतु आतमध्ये जो पीठ असतो तो अगदी कच्चा राहिला जातो। त्यामुळे अगदी मंद आचेवर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, चांगल्या खमंग खुसखुशीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर इथे आता आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत इथे चांगल्या अशा फ्राय झालेल्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी तांबूस असा रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना, आणि शंकरपाळ्या ज्या आहेत त्या अगदी अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। तर इथे आता आपण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आता काढून घेणार आहोत। तर इथे शंकरपाळ्यांना चांगला असा तांबूस रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता इथे सर्व शंकरपाळ्या इथे आपण आता काढून घेणार आहोत, आणि बाकीच्या ज्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्यासुद्धा इथे आता आपण फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आता बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा इथे आता आपण फ्राय करून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंदच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही। आणि शंकरपाळे जेव्हा टाकतो तेव्हा झाऱ्याचा अजिबात 2 मिनिटांसाठी अजिबात वापर करायचा नाही। शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपोआप अशा सुटल्या गेल्या पाहिजेत। तर इथे शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे फ्राय झालेल्या आहेत, तर त्यासुद्धा शंकरपाळ्या इथे आपण आता काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत इथे फ्राय करून झालेल्या आहेत। अगदी खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी तुम्हीसुद्धा बनवून पहा, खूप छान लागते।